ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीचा धडा 7वा आजोबांचा 3 पुडांचा डबा या अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत अदिती देवधर. प्रस्तुत पाठामधून प्लास्टिकचा अतिरिक्त म्हणजे अतिवापर याचाच अर्थ एक्सेसिव्ह वापर झाल्यामुळे निसर्गाचे कसे नुकसान होते आणि हे नुकसान टाळण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो हे लेखिकेने अतिशय समर्पक शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आपण पहिल्यांदा या पाठाच्या नावाचा अर्थ समजून घेऊया. 3 पुडांचा डबा म्हणजे 3 tier टिफिन. तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय बघा, कसा एकावर एक स्टॅक केलेला म्हणजे एकावर एक लावलेले असे 3 टिफिन इथे आहेत. 3 पुडांचा डबा. यश नावाचा एक मुलगा आहे आणि यश त्याच्या आजीला म्हणजे त्याच्या ग्रँडमदरला कपाट आवरायला म्हणजे कबड आवरायला मदत करतोय. तो ऑर्गनाइज करतोय, कपाट टायडी अप करतोय आणि त्याच्या आजीला मदत करतोय, सहकार्य करतोय. कपाटात त्याला एका वेगळ्या आकाराचा डबा दिसला आणि त्याने कपाट लावताना पाहिलं की एक असा टिफिन आहे की ज्याचा आकार नॉर्मल नाहीये. ऑर्डिनरी टिफिन सारखा तो दिसत नाहीये, तर तो एक वेगळाच टिफिन आहे आणि एकावर एक असे 3 डबे आहेत. तेव्हा यश म्हणाला, कसला भारी डबा आहे हा. कोणाचा आहे? यशला हा डबा खूप आवडला आणि म्हणून तो म्हणतो की हा भारी आहे म्हणजे मस्त आहे, अमेझिंग. आजीने यशला उत्तर दिले, तुझ्या आजोबांचा कामावर न्यायचा डबा होता तो, म्हणजे ऑफिसला नेण्याचा हा डबा होता. 40 वर्ष त्यांनी हाच डबा वापरला. मुलांनो, 1-2 नाही तर तब्बल म्हणजे ऑलमोस्ट 40 वर्षपर्यंत 40 इयर्स पर्यंत ऑफिसला जाण्यासाठी यशच्या आजोबांनी हाच सेम डबा वापरला असं आजी त्याला सांगते. हे ऐकून यशला खूप आश्चर्य वाटलं. ही वॉज सो सरप्राइज्ड आणि तो म्हणतो, बाप रे, 40 वर्ष. मी तर प्रत्येक वर्षी नवा डबा घेतो. बघा मुलांनो, तो जवळजवळ आपल्या सगळ्यांचीच गोष्ट सांगतोय. आपण सुद्धा दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू व्हायच्या आधी आपल्या आई वडिलांच्या मागे लागतो, हट्ट करतो आणि नवीन टिफिन, नवीन बॉटल, नवीन बॅग असं सगळं घेऊन द्यायला सांगतो. पण मुलांनो, प्रत्येक वेळी नवीन वस्तू घेणं खरंच आवश्यक असतं का? हा प्रश्न जरा विचारून बघा स्वतःला. यशच्या बोलण्यावर आजी यशला विचारते, तू दरवर्षी नवीन डबा का घेतोस? तुझ्या मागच्या वर्षीच्या डब्याला काय बरं झालं होतं? तेव्हा यश म्हणतो, तो प्लास्टिकचा होता. त्याचं झाकण सैल झालं ना. सैल झालं म्हणजे लूज झालं आणि मग आम्ही नवा डबा आणला. आपल्या पण घरात हेच होतं असतं ना मुलांनो. तर त्यावर आजी यशला म्हणते, अरे मग तो तुटका डबा कुठे असेल आता? जरा विचार कर बरं. यश तिला उत्तर देतो, बहुतेक म्हणजे कदाचित कचऱ्यात टाकला असेल, म्हणजे तो डस्टबिन मध्ये फेकून दिला असेल किंवा भंगारवाल्या काकांना दिला असेल. त्यांनी 2 ऑप्शन सांगितले. डबा कुठे गेला असेल? तर पहिलं त्याने सांगितलं कचऱ्यामध्ये किंवा भंगारवाल्या काकांना. हे सगळं ऐकल्यानंतर आजी त्याला समजावते आणि म्हणते, तुला माहिती आहे, तुझ्या डब्याचे छोटे छोटे तुकडे झाले असतील आता आणि एखादा तुकडा कचऱ्याच्या ढिगात पडला असेल. बघा मुलांनो, पहिलं आजी कुठे डबा गेला असेल सांगते, तर त्याचं वर्णन करताना 4 गोष्टी सांगते की तुझा डब्याचा एखादा तुकडा कचऱ्याच्या ढिगामध्ये, ढीग म्हणजे रास, ढिगारा, पाईल, हीप. नंतर ती सांगते की एखादा तुकडा हा जमिनीमध्ये गाडला गेला असेल. गाडला गेला म्हणजे पुरला गेला, दफन झाला, बरी झाला असेल. नंतर ती तिसरा मुद्दा सांगते, कुठेतरी टेकडीच्या, टेकडी म्हणजे लहान डोंगर, हिल, त्याच्या पायथ्याशी गेला असेल. पायथा म्हणजे बॉटम ऑफ द हिल, तिकडे पडलेला असेल. आणि चौथा मुद्दा आजी सांगते की तो दरीमध्ये म्हणजे व्हॅलीमध्ये सुद्धा असू शकेल. तर प्लास्टिक फेकल्यानंतर ते कुठे कुठे जातंय, कोणत्या 4 ठिकाणी जातंय, याचं वर्णन या 4 मुद्द्यातून आजीने यशला सांगितलेलं आहे. नंतर आजी यशला विचारते, हे प्लास्टिकचे तुकडे शेवटी कुठे जाऊ शकतात याची माहिती आहे का? कारण
या 4 ठिकाणी ते गेलेले आहेत, पण या 4 ठिकाणी पोहोचल्यानंतर सुद्धा अगदी शेवटी ते कुठे जातील? तर यशने विचारलं कुठे? त्याला पण प्रश्न पडला. कुठे? तर आजी म्हणाली नदीमध्ये. आजीने काय उत्तर दिलं? नदीत. हे ऐकल्यानंतर यशला खूप आश्चर्य वाटलं. नदीत कसे बरे तुकडे गेले असतील? यावर उत्तर देताना आजी म्हणाली, पावसाळ्यात वाहणारे जे पाणी असते ते सगळ्यात पहिल्यांदा नदीमध्ये जाते आणि जाताना आपल्याबरोबर कचरा सुद्धा घेऊन जाते. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय ना नदीमधलं सगळं पाणी कसं कचऱ्याने भरलेलं आहे. मग दुसरा पॉइंट बघा. आजी म्हणते जसं ते कचऱ्यामध्ये जातं तसं तुझ्या डब्याचं प्लास्टिक सुद्धा असं नदीमध्ये पोचलेलं आहे. आणि मग नदी ही समुद्राला जाऊन मिळते ना, म्हणून नदीतलं ते प्लास्टिक आहे ते कुठे जाणार शेवटी? समुद्रामध्ये जाणार. समुद्रामध्ये गेल्यानंतर तिथले जे मासे आहेत ते खाऊ समजून त्यांना वाटतं की हा त्यांचा खाऊ आहे, इट इज देअर फूड, आणि म्हणून हे प्लास्टिक मासे खाऊ समजून खाऊन टाकणार. नंतर माशाच्या पोटात गेलेलं प्लास्टिक हे माणसांच्या पण पोटात जाणार, ते प्राण्यांच्या पोटात जाणार, पक्ष्यांच्या पोटात जाणार, आणि माणसं पण मासे पकडून खातात म्हणून त्यांच्या पण पोटात जाणार. तर ही अशी फूड चेन आहे, अन्न साखळी आहे. ती आजीने त्याला एक्सप्लेन केली, त्याला समजावली. आणि आजीने यशला विचारलं की हे प्लास्टिक कुठे बरं जात असेल? तर त्याचं उत्तर यशला कळलं. शेवटी हे माणसाच्या आपल्या पोटामध्ये जात असतं. यशने आजीला बरोबर उत्तर दिलं की हे प्लास्टिक कुठे जातंय? तर त्यांच्या म्हणजे ह्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या पोटात आणि आपल्या पोटात. मग आजी पुढे यशला समजावताना म्हणाली की बघ, आपण जर प्लास्टिकचे डबे वापरले तर ते शेवटी गोल फिरून आपल्याच पोटात प्लास्टिक जात आहे, हो की नाही? जे आपल्या शरीरासाठी कितीतरी हानिकारक आहे, हार्मफुल आहे. इट इज हार्मफुल फॉर अवर बॉडी. आणि म्हणून आजी म्हणाली स्टीलचा डबा मात्र बरीच वर्ष टिकतो. प्लास्टिकचा डबा यशने एका वर्षात कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला होता, परंतु आजोबांनी वापरलेला स्टीलचा डबा बरीच वर्ष म्हणजे मेनी इयर्स तो टिकतो आणि खराब होत नाही. आणि जरी तो तुटला, स्टीलचा डबा जरी तुटला, तरी तुटलेल्या स्टीलच्या वस्तू वितळवून नवा डबा तयार करता येतो. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे स्टील वितळून नवीन डबा तयार होतो. मुलांनो, यावरून आपल्याला एक छान शिकवण मिळते. आपल्याकडे ज्या वस्तू असतात त्या आपण पुन्हा वापरल्या पाहिजेत. त्या वस्तू आपण रिसायकल केल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत: रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. आजीचं हे सगळं बोलणं ऐकून यश थक्क झाला. थक्क झाला म्हणजे आश्चर्यचकित झाला. ही वॉज सो सरप्राइज्ड. आणि मग तो म्हणाला, म्हणजे प्लास्टिक जे आपण वापरतो ते माती, नदी, मासे, प्राणी आणि शेवटी आपल्या पण पोटात जातं. हा प्रश्न आपल्याला पण पडायला हवा की आपण जे प्लास्टिक वापरतोय ते मातीमध्ये, नदीमध्ये, पाण्यामध्ये जातंय आणि शेवटी आपल्या पण पोटात जातं. आजीने उत्तर दिलं, हो रे, अगदी तू बरोबर बोललास. या सगळ्यावरती यशने थोडा वेळ शांतपणे विचार केला. ही थॉट फॉर अ मोमेंट. आणि मग त्याने आजीला विचारलं, आजोबांचा हा डबा मी वापरू का शाळेसाठी? कारण प्लास्टिक वापरून फेकून दिलं तर त्याचे परिणाम किती भयावह असतात हे यशला आता कळलं होतं. आणि मग आजीने त्याला उत्तर दिलं, हो वापर की. मुलांना, पुस्तकातलं हे चित्र बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की आपण वापरलेलं प्लास्टिक हे मातीमध्ये, नदीमध्ये आणि नंतर पक्ष्यांच्या, माशांच्या आणि प्राण्यांच्या पोटात जातं आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांच्याही पोटात जातं. म्हणून प्लास्टिकचा असा वापर करणं आणि ते फेकून देणं किती घातक आहे, किती डेंजरस आहे हे आपल्याला कळतं. आणि म्हणूनच यश आजीला विचारतो की आजोबांचा हा डबा मी वापरू का शाळेसाठी? आणि आजी मोठ्या आनंदाने त्याला म्हणते, हो वापर की. इथे आता थोडासा विचार करा मुलांनो, की तुमच्या घरात किती प्लास्टिकचे डबे आहेत? आपण दरवर्षी प्लास्टिकचा नवीन नवीन डबा घरात आणतो का? तुम्ही त्याचा वापर किती वर्ष करता? किती वेळा यूज करता? जेव्हा तुमचे हे प्लास्टिकचे डबे तुटतात तेव्हा तुटलेले डबे कुठे जातात? या सगळ्यांचा थोडा वेळ विचार करा. आता SGMH अकॅडमी तुम्हाला एक चॅलेंज देते. तुमच्या शाळेच्या बॅगेत प्लास्टिकच्या किती वस्तू आहेत? जरा विचार करून सांगा. आणि मग त्यातली एखादी वस्तू पुन्हा वापरता येईल का? म्हणजे त्याचा रियूज करता येईल का? याचा विचार करा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणती वस्तू रियूज कराल किंवा कोणती वस्तू तुमच्या बॅगेत अजूनही आहे जी प्लास्टिकची आहे. केलीत का कमेंट? ठीक आहे.
आता मला अजून एक कमेंट करून सांगा की तुम्ही स्टीलचा डबा वापरता का शाळेमध्ये तुमचं टिफिन म्हणून न्यायला? कारण इथे पाठाच्या शेवटी यशने मनामध्ये पक्क ठरवलेलं आहे, म्हणजे निर्धार केलाय, डिसाईड केलाय की यापुढे प्लास्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही. तो आता नेहमी यापुढे स्टीलचाच डबा वापरणार आहे. मुलांनो, आजोबांचा हा डबा फक्त एक डबा नाहीये, तर पर्यावरण जपण्याचा एक सुंदर संदेश आहे. जेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या आजोबांचा डबा शाळेत घेऊन जाईल ना, तेव्हा यशच्या शाळेतले मित्र सुद्धा तो डबा बघून खूप आश्चर्यचकित होतील की हा आजोबांचा जो वारसा आहे, तो आजोबांनी 40 वर्ष वापरलेला डबा, ज्याच्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होणार आहे. आणि आपण सुद्धा हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याकडे असलेल्या वस्तू आपण यूज अँड थ्रो म्हणून वापरू नयेत, तर त्या पुन्हा पुन्हा वापरायला पाहिजेत. तरच आपण आपल्या पृथ्वीला वाचवू शकतो. अशा प्रकारे आजोबांचा 3 पुडांचा डबा हा सुंदर आणि पर्यावरणपूरक संदेश देणारा आपला पाठ आज आपण शिकलेलो आहोत. मला कमेंट करून नक्की सांगा बरं का की तुम्ही सुद्धा अजूनही स्टीलचा डबा वापरता का? चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SGMH अकॅडमी सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.